आणि काल त्यांना ज्या जागा हव्या होत्या लढण्यासाठी त्यातल्या बहुतेक जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे युतीमध्ये काही अडचण आहे मला असं या क्षणी दिसत नाही. आणखीन काही जागा ज्या आहेत त्या दुर्दैवानं मनसेच्या कोट्यात गेलेल्या आहेत. पण तरी आम्ही त्यांचं समाधान करू शकलो, जयंतरावांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं, याची आम्हाला खात्री आहे. शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या आमच्या आघाडीमध्ये असावं, त्यांचा पक्ष असावा, यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो. सुप्रियाताई सुळे असतील, स्वतः पवारसाहेब, जयंतराव, शशिकांतराव शिंदे, या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो. त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे. आमच्याकडल्या जागा गेल्या, पण ठीक आहे, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे. आता आमच्या सुद्धा अनेक जागा व्यक्तिगत मी काही म्हणत नाही. आता आम्ही ज्या मनसेला जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा बऱ्याचशा आहेत, किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आम्ही जागा दिल्या त्या आमच्या सिटिंग जागा आहेत. तिथे आमचे लोक नाराज झाले आहेत ना. व्यक्तिगत कशा करता बोलताय तुम्ही? आमच्याही लोकांमध्ये तिथे अस्वस्थता आहे ना, त्यांची संधी गेली ना. पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये ह्या गोष्टी पाहायच्या नसतात, कारण ही आघाडी आणि युती जी आहे ही एका विशिष्ट हेतूने झालेली असते. मग मुंबईचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे, भाजपच्या पराभवाचा विषय आहे. भविष्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा अनेक पदं उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये या सर्व ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आपले भाऊ संदीप राऊत देखील मला माहित नाही, मला वाटत नाही. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गट तुमच्याशी चर्चा करतो, पुण्यामध्ये मात्र काही वेगळं घडताना पाहायला मिळत आहे. कुठली चर्चा होते अजित पवारांची, शरद पवारांची, परत ती फिसकटते, परत महाविकास आघाडी सोबत बैठक होती, परत अजित पवार शरद आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा. मला माहित नाही काय चाललंय. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता. त्यांच्या पक्षात काय चाललंय हे मी कसं काय बोलू? जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे. अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाहीये आमच्यासाठी. शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू. हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते, परंतु मुंबईत चालत नाही, अशा प्रकारचा प्रश्न होते. नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचे. मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी. त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात. पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अलीकडे महापालिका निवडणुकांमध्ये एक नवी पद्धत अलीकडच्या काळात बघायला मिळते. उमेदवारी यादी घोषित करण्यापेक्षा थेट एबी फॉर्म देऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होताना दिसते की एबी फॉर्म उमेदवाराला परस्पर दिले जात आहे यादी घोषित करण्याऐवजी. यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करताय? टाळण्यासाठी. पण यादी अनेक वर्ष मी तर यादी कधी घोषित झालेली पाहिली नाही. यादी घोषित करण्याचा आग्रह कशा करताय? प्रत्येक पक्षानं आपलं एक धोरण ठरवलं असेल, हे आमचे उमेदवार आहेत, त्यांनी जाऊन हा अर्ज घेऊन एबी फॉर्म घेऊन अर्ज भरावा. त्यानुसार उमेदवारांच्या बैठका घेतल्या जातात संभाव्य, आणि त्यांना तशा सूचना दिल्या जातात आणि अर्ज भरल्यावर त्यांची नावं तुम्ही प्रसिद्ध करता सगळे. हीच पद्धत.